सिलेंडर लवकर, इथं उपाशी माराची वेळ आलंय. ओ बापू, अहो माझा हॉटेल बंद व्हायची वेळ आलंय. आयला, काय बघते मी? शांताराम हॉटेलचा मालक स्वतः शांताराम. आज घरात मोठा प्रॉब्लेम झालाय रे. सकाळी उठलो, चहा पिवाचा विचार केला, पण किचन मध्ये गेलो तर गॅसच संपला. आणि बायको माझ्याकडे अशी बघते जसा का मीनीच गॅस खपवला. मंग्या, काय रे, अजून सिलेंडर नाही आणलास? सकाळपासून चहा नाही बनलाय आणि तू इथं अंगण्यात नुसता बसून आहेस. आज सिलेंडर आणलाच पाहिजे. अगं जातय ना, एवढा राग कशाला करतस? मी आता दुकानात जाऊन सिलेंडर घेऊन येतोय. हो बापू, द्या सिलेंडर लवकर, इथं उपाशी माराची वेळ आलंय. ओ बापू, अहो माझा हॉटेल बंद व्हायची वेळ आलंय. आयला, काय बघते मी? शांताराम हॉटेलचा मालक स्वतः शांताराम. स्पेशल चुलीवरचा मटण, चुलीवरचा डवारा आणि स्पेशल चुलीवरच्या भाकऱ्या म्हणून स्पेशल असणारा शांताराम हॉटेल, त्याचे मालक स्वतः. अरे माझ्या डोळ्यांवर विश्वासच नाही बसत. काय ती चव, काय तो मटण, जाम भारी लागतंय. अरे पण मला एक समजत नाही, सगळं जेवण चुलीवर बनतंय, मग तुमचा गॅस संपला कसा काय? आलो जरा, मला काम आठवलं काहीतरी. आलो थांब पटकन. तुमच्या बाचा साखरपुडा आणला तुमचे, याडा बनवतो का आम्हाला? चुलीवरचं स्पेशल जेवण सांगून गॅसवरचा घालताव काय खावाला? गंडवलाव लोकांना. अरे मंग्या, अरे एवढा दमून चाललास कुठं? तुझा चेहरा बघून असं वाटतंय जाम भारी वजन उचललास. अरे पांड्या, अरे डोक्यावर सिलेंडर आणलाय, दिसत नाही तुला? आणला झालास? अरे बायको सकाळपासून पाठी लागले, सिलेंडर घेऊन या बोलते. मग तर तुझा आज कामच झालाय. सिलेंडर उचलून आणायचं म्हणजे जिमचा काम आहे. हो र, आत्ताच दुकानातून एक उचलून आणलाय, पण मला जरा सिलेंडर हलका वाटतंय. हलका म्हणजे भरलेला घेऊन आलास की रिकामा घेऊन आलास? अरे देवा, घाई घाई मध्ये मी रिकामा उचलून आणलाय वाटतं बहुतेक. मंग्या, हा सिलेंडर इतका हलका का वाटतंय रा? भरलेला वाटत नाही सिलेंडर. अगं मला पण आता तसंच वाटतंय, रिकामाच आहे वाटतं सिलेंडर. म्हणजे तू रिकामा सिलेंडर घेऊन आलास? अरे देवा, सिलेंडर उचलून आणला 2 किलोमीटर आणि तो पण रिकामा निघाला. मग आता परत जा आणि यावेळेस भरलेला घेऊन ये. अरे देवा, आता तर 2 वेळा जिम होईल. या सिलेंडरचे मुलं तुमची किती वेळा जिम झालंय जरा कमेंट मध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन असेच तुम्हाला मॅटर लवकरात लवकर बघायला भेटतील. धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.